तर आज आपण बघणार आहे क्लास 8 प्रॅक्टिस सेट नंबर 11.2. तर याआधी आपण काय बघणार आहे तर सब डिवायडेड बार ग्राफ बघणार आहे. तर इथे आपल्याला काय की गिवन डाटा दिलेला राहील काहीतरी, त्यावरून आपल्याला काय करावं लागेल तर बार ग्राफ तयार करावा लागेल. फर्स्ट क्वेश्चन आहे आपला, ऑब्झर्व द गिवन फॉलोइंग ग्राफ अँड आन्सर द क्वेश्चन. ठीक आहे, तर आपल्याला इथे ऑलरेडी ग्राफ ड्रॉ करून दिलेला आहे, त्यावरून फक्त आपल्याला काय की ह्या 5 क्वेश्चनची आन्सर द्यायची आहे. तर हा झाला आपला वाय ॲक्सिस आणि हे झालं आपला एक्स ॲक्सिस, आणि याला म्हणतो आपण ओरिजिन, जिथून आपला स्टार्ट झालेला ओरिजिन पॉईंट, याला म्हणतो ओरिजिन पॉईंट. तर आपण इथे काय घेतलेलं आहे, आपल्याला स्केल काय घेतली आपण इथे तर ऑन वाय ॲक्सिस इज 1 सेंटीमीटर. स्केल काय घेतली आपण तर ऑन वाय ॲक्सिस 1 सेंटीमीटरची कुठं घेतला 200. ओके, तर 200 घेतलं आपण वाय ॲक्सिसवर, आणि एक्स ॲक्सिसवर घेतलेलं आपण ते घेतलेले आपण इथे नेम्स घेतलेले आहेत. ठीक आहे, तर आपला फर्स्ट क्वेश्चन काय दिलेला आहे बा, स्टेट द टाईप ऑफ द ग्राफ. आता हा कोणता टाईपचा ग्राफ आहे तर आपण आधीच बघितला की हा सब डिवायडेड बार ग्राफ आहे. ठीक आहे, तर फर्स्ट क्वेश्चनचा आन्सर काय येईल आपलं तर सब डिवायडेड बार ग्राफ आहे. सेकंड काय म्हटलं आपलं क्वेश्चन, हाऊ मच इज द सेविंग ऑफ वैशाली इन द मंथ ऑफ एप्रिल. तर आपल्याला सांगितलं आहे की बघायचं आहे की वैशालीची सेविंग किती आहे तर एप्रिल मंथमध्ये. तर आपण बघूया बरं वैशालीचं दिलेलं आहे, कुठे दिलेलं आहे तर आपण बघणार आहे वैशालीची सेविंग किती आहे. तर इथे आपण काय बघितलेलं आहे, जो डार्क ब्लूमध्ये आहे ते आहे पूर्ण तिची सेविंग्स. ठीक आहे, ती एप्रिलची सेविंग आहे, आणि हे जो व्हाईट आहे तो आहे मार्चची सेविंग. तर आपल्याला काय सांगितलं की एप्रिलची सेविंग आपल्याला बघायची. तर एप्रिलची सेविंग म्हणजे कोणती तर हे डार्क ब्लू. तर हे किती येत आहे तर हे येत आहे 600. म्हणजे काय आपलं क्वेश्चनचा आन्सर येणार आहे वैशाली सेविंग इन एप्रिल किती ₹600. थर्ड क्वेश्चन काय आपला 3मध्ये काय म्हटलं बघा, हाऊ मच इज द टोटल सेविंग ऑफ सरोज इन द मंथ ऑफ मार्च अँड एप्रिल. तर सरोजची आपल्याला सेविंग विचारलेली आहे की मार्च आणि एप्रिलमध्ये किती आहे. तर इथे मार्चमध्ये बघितलं, मार्चमध्ये जर आपण पाहिलं तर मार्चमध्ये आपल्याला इथे दिसत आहे 400. ठीक आहे, आणि एप्रिलमध्ये किती इथे झाली 400 आणि ही झाली 400, म्हणजे टोटल किती सेविंग झाली तिची तर ती आहे 800. तर आपला आन्सर काय येणार आहे मार्च आणि एप्रिलची दोन्ही टोटल किती ते येत आहे 800. फोर्थ क्वेश्चन नंबर 4 बघूया आपण काय आहे तर, हाऊ मच मोर इज द टोटल सेविंग ऑफ सविता दॅन द टोटल सेविंग ऑफ मेगा. तर काय विचारलं इथे की सविताची सेविंग आणि मेगाची सेविंग, तर या दोघींपैकी कोणाची सेविंग जास्त आहे हे आपल्याला सांगितलं. तर बघूया आपण काय म्हटलं आहे तर इथे बघितले आपण सविता आणि मेगाची सेविंग जर बघितली, सविता आणि मेगा, तर सविताची टोटल आहे 1000 आणि मेगाची किती येत आहे तर मेगाची येत आहे इथे 500. ओके, म्हणजे काय द टोटल सेविंग ऑफ सविता किती आहे तर ते आहे ₹1000 अँड टोटल सेविंग ऑफ मेघा इज किती दिलेलं आहे आपण किती येणार तिची ते येत आहे 500. नंतर दोघांची टोटल जर बघितली, एकाची आहे 1000 आणि दुसरीची आहे 500. तर आपलं काय येतं इथे आन्सर तर येत आहे 500. म्हणजे सविता सेव्ह मोर मनी मेघा, कारण की मेघाची सेविंग ही 500च आहे आणि सविताने एक्स्ट्रा तिच्यापेक्षा 500 जास्त सेव्ह केलेले आहे. तर किती येणार आपला आन्सर सविताचं जास्त आहे. फोर्थ काय म्हटलं आहे फिफ्थ काय म्हटलं बघा, हू सेविंग इन द मंथ ऑफ एप्रिल इज द लिस्ट. लिस्ट म्हणजे काय की कमी किती आहे, सगळ्यात कमी कोणाची आहे एप्रिल महिन्यात. तर एप्रिलमध्ये बघूया आपण, एप्रिलचा डार्क ब्लू आहे, तर एप्रिलमध्ये सगळ्यात कमी ह्याची जास्त आहे, ह्याची जास्त आहे, ह्याची पण जास्त आहे, आणि सगळ्यात कमी कोणाची आहे तर ती मेघाचीच आहे. तर काय मेगा सेविंग मंथ ऑफ एप्रिल इज लिस्ट इज ₹200. किती आहे तिची सेविंग तर ती आहे 200. बघा आपण क्वेश्चन नंबर 2. तर इथे काय म्हटलं आहे, द नंबर ऑफ बॉईज अँड द गर्ल्स इन द स्टँडर्ड 5th to 8 इन जिल्हा परिषद स्कूल इन द गिवन टेबल ड्रॉ दी सब डिवायडेड बार ग्राफ टू शो दी डाटा. आता इथे आपल्याला काय करावं लागेल की आता आपल्याला इथे ऑलरेडी स्केल पण दिली आहे, आपल्याला काय करावं लागेल की एक चार्ट तयार करून घ्यावं लागेल. ठीक आहे, आणि आपल्याला त्याला ग्राफवर रिप्रेझेंट करायचं आहे. ओके, तर इथे आपल्याला दिले आहेत की 5th to 8 पर्यंत ZPचे स्कूलचे विद्यार्थी आहेत. ओके, आणि आपला स्केल पण दिले, स्केल ऑन वाय ॲक्सिस दिलेली आहे 1 सेंटीमीटर गुड 10 स्टुडंट. तर बघून घ्या आपण आधी काय दिलं आपलं, इथे आपलं स्टँडर्ड्स आहे. ठीक आहे, ह्याला आपलं स्टँडर्ड 5th 6th 7th आणि 8. नंतर इथे किती दिलं आपलं, हे बॉईज दिलेले आहेत, हे गर्ल्स, आणि आपण घेणार लास्टला टोटल. ठीक आहे, तर काय फिफ्थमध्ये किती आहेत बॉईज तर ते आहेत 54 आणि गर्ल्स आहेत 70. टोटल किती होते त्याची तर ते होतं 51. तर 6मध्ये किती गर्ल्स दिलेले आहेत आपल्याला 26 आणि 14. तर टोटल होतं आपली 40.
सेवन्थमध्ये आहे 21 बॉईज आणि 14 गर्ल्स आहेत, तर 35 आपली टोटल होत आहे. 8मध्ये आहे 25 बॉईज आणि 20 गर्ल्स आहेत, तर मध्ये आपलं टोटल होत आहे 45. तर आपल्याला इथे आता यालाच बार ग्राफमध्ये रिप्रेझेंट करायचं. तर कसं करणार बघू आपण. इथे आपली स्केल दिली होती. स्केल वाय ॲक्सिसवर काय दिलेलं आहे आपल्याला 1 सेंटीमीटर म्हणजे 10 स्टुडंट्स म्हटलेले होते. ठीक आहे. तर आपण इथे काय घेतलेलं आहे की बॉईजला आपण थोडं या डार्क शेडमध्ये घेतलेलं आहे. ठीक आहे. आणि गर्ल्सला आपण प्लेन बॉक्समध्ये गर्ल्स आणि शेडेड पोर्शन म्हणजे बॉईज आपण इथे दाखवलेलं आहे. बघूया आपण. आता आपण काय वाय ॲक्सिसवर काय दिलेलं आहे नंबर्स ऑफ स्टुडंट दिलेले आहे. ठीक आहे. नंबर्स ऑफ स्टुडंट आपण इथे घेतलेले आहे कारण की आपण त्याची टोटल आधीच करून घेतली आहे. तर आपल्याला माहीत पडलं आहे की सगळ्यात मोठं कुठे येतात तर आपण 60च्या सगळे खालीच येतात म्हणून आपण लास्टला आपण 60 घेतला वाय ॲक्सिस. तर आणि आपण काय घेतलं आहे एक्स ॲक्सिसवर आपण घेतलेले आहेत तर स्टँडर्ड घेतलेले आहेत. फिफ्थपासून दिलं होतं आपल्याला 5th 6th 7th आणि 8 घेतलेला आहे. ओके. तर आता आपण पहिलं बघत आहे क्लास 5th दिलेले आहेत आपल्याला. तर टोटल बॉईज आपले किती आहेत म्हणजे टोटल आहे गर्ल्स आणि बॉईज ते आपली 51. तर आपण हे घेतलेले आहे 51. ओके. यात आपल्याला बॉईज दिलेले आहेत 34. ठीक आहे. तर आपण इथे बघत आहे हे झालं आपलं 30, 31, 32, 33 आणि 34. आपण हे घेतलं 34 बॉईज शेडेड पोर्शनमध्ये बॉईज घेतले आणि जे राहिलेले पोर्शन आहेत 17 तर ह्या झाल्या गर्ल्स आहेत आपल्या. ओके. 6मध्ये आपल्याला काय दिलेलं आहे 6 क्लासमध्ये टोटल बॉईज आपले आहेत टोटल बॉईज अँड गर्ल्स हे आहेत 14. तर आपण हे घेतलेलं आहे 14. ओके. आणि बॉईज किती आहेत तर बॉईज आहेत 26 म्हणून आपण काय घेतलं इथे हे घेतलं आपण 26 बॉईज आहे आणि राहिलेले किती गर्ल्स आहेत आपल्या तर 14 हे झाल्या गर्ल्स. ओके. नेक्स्ट आपला क्लास 7th आहे आपला. तर क्लास 7thमध्ये टोटल बॉईज अँड गर्ल्स आहेत 35. ठीक आहे. त्यात 21 आहेत गर्ल्स तर हे झालं 20 आणि हे झालं 21पर्यंत झाले तर हे झाले बॉईज. ओके. आणि राहिलेले आहेत 14 तर ह्या झाल्या गर्ल्स आहेत. बघा क्लास 8मध्ये आता क्लास 8मध्ये टोटल बॉईज आणि गर्ल्स आहेत 45. त्यापैकी 25 आहेत आपले बॉईज. ओके. 25 बॉईज झाले आणि 20 गर्ल्स आहेत तर हे आपण इथं रिप्रेझेंट केलं आहे. ओके. बघूया आपण क्वेश्चन नंबर 3. क्वेश्चन नंबर 3मध्ये बघूया आपण काय म्हटलेलं आहे. तर आता क्वेश्चन नंबर 3मध्ये ते सेम इन द फॉलोइंग टेबल गिवन नंबर ट्रीज प्लांटेड इन द इयर 2016 अँड 17. तर आपल्याला इथं काय दिलेलं आहे की 2016 आणि 17मध्ये काहीतरी ट्रीज प्लांटेड केलेले आहेत टाऊनमध्ये. ठीक आहे. 4 टाउन्स इन द गिवन टाउन इन गिवन शो दॅट द डाटा विथ द हेल्प ऑफ दी सब डिवायडेड बार ग्राफ. ठीक आहे. तर आपल्याला इथे ट्रीज दिलेले आहेत आणि गावाची नावसुद्धा दिलेली आहे की त्यांनी 2016 आणि 17मध्ये किती ट्रीज लावलेले आहेत. तर हे आपलं इथे बार ग्राफ जो आपला आहे सब डिवायडेड बार ग्राफ तर त्यावरून आपल्याला तिथे दाखवायचं आहे. तर आधी आपण काय करून घेणार आहे तर आधी आपण टोटल करून घेणार आहे. तर इथे किती आहे ट्रीज दिलेले आहेत. हे आपलं इयर अँड टाऊन आहे 2016 आणि 17चं. ठीक आहे. आणि आपली टोटल तर कर्जतमध्ये किती आहे 16मध्ये लावले होते 115 ट्रीज लावले होते आणि 2017मध्ये लावले 200 ट्रीज. ओके. टोटल इथे आपली 315 झालं. नंतर वडगावमध्ये त्यांनी लावले आहेत 2016मध्ये 215 ट्रीज आणि 2017मध्ये लावले 300 ट्रीज. टोटल इथं 515. नंतर शिवापूरमध्ये 216मध्ये लावलेले आहेत 200 ट्रीज आणि 2017मध्ये 215 ट्रीज लावलेले आहेत आणि टोटल किती आहेत आपली तर 415 होत आहे. नेक्स्ट आहे आपला खंडाळा. तर खंडाळात किती लावलेले आहेत 2016मध्ये लावले त्यांनी 100 ट्रीज आणि 17मध्ये लावले 2017मध्ये तर 150 आणि टोटल आपली होत आहे 215. तर याला आपला आता सब डिवायडेड बार ग्राफवरती याला आपल्याला रिप्रेझेंट करायचं आहे. तर बघूया आपण. इथे आपल्याला स्केल दिलेली नव्हती. ओके. तर आपण इथे काय केलेली आहे आधी स्केल ड्रॉ करून घेतलेली आहे. तर स्केलमध्ये आपल्याला काय वाय ॲक्सिसवर आपण किती घेतलेलं आहे 1 सेंटीमीटर म्हणजे हा जो एक ब्लॉक आहे ठीक आहे त्याला आपण 1 सेंटीमीटर होतो. तर इथे 5 ट्रीज घेतलेले आहेत. ओके. शेडेड पोर्शनमध्ये आपण घेतले आहे 2016 आणि ब्लँक स्पेसमध्ये घेतले आपण 2017ची. ओके. तर इथे आपण टोटल बघितलेली आहे कितीपर्यंत येत आहे तर सगळ्यात मोठा नंबर आपला किती येते तर 550. तर वाय ॲक्सिसवर आपण काय घेतलेलं आहे तर नंबर ऑफ ट्रीज घेतलेली आहे आणि एक्स ॲक्सिसवर घेतलेले आपण टाउन्स घेतलेले आहे. ओके. तर बघूया आपण आता. तर आधी आपलं पहिलं काय कर्जत आहे. तर कर्जतची टोटल किती घेतलेली होती आपण तर ते घेतलेले आपण 315 ट्रीज. ठीक आहे. कर्जतमध्ये आपण टोटल ट्रीज किती लावले तर 315.
त्यातले आपण 2016मध्ये किती लावलेले आहेत, तर 2016मध्ये आपण लावलेले आहेत 150 ट्रीज झालं. आणि राहिलेले 2017मध्ये किती लावले आहेत, तर 2017मध्ये लावले आपण 200 ट्रीज झालं. सेम वडगावमध्ये आता टोटल ट्रीज आपण किती लावले आहेत वडगावमध्ये, तर 515 म्हणजे 550 ट्रीज लावलेले आहेत. त्यापैकी 2016मध्ये आपण लावलेले आहेत तर ती लावले आहेत 215 ट्रीज. आणि 17मध्ये आपण लावलेली आहेत ती लावलेली आहेत 300 ट्रीज. ओके, ते आपण असे शेडेड पोर्शन आणि ब्लँक स्पेसमध्ये केलेलं आहे. नंतर शिवापूरमध्ये आपण टोटल ट्रीज किती लावले आहेत, तर शिवापूरमध्ये आपण लावलेले आहेत 415 ट्रीज टोटल. 2016मध्ये आपण किती लावले ट्रीज आहेत, तर 2016मध्ये लावले आपण 200 ट्रीज. ठीक आहे, 200 ट्रीज आपण लावलेली आहे. आणि 2017मध्ये लावली आपण 215 ट्रीज झालं. नंतर आहे खंडाळा. खंडाळामध्ये आपण टोटल ट्रीज किती लावले आहेत, तर ती लावली आहेत 215 ट्रीज झालं. आणि 16मध्ये लावली आपण 100 ट्रीज आणि 17मध्ये लावली आहे 150 ट्रीज. ओके, हे आपण रिप्रेझेंट केलेलं आहे. याला तुम्ही बघू शकता. क्वेश्चन नंबर 4 बघूया आपण काय म्हटलं आहे. तर इन द फॉलोइंग टेबल डाटा ऑफ द ट्रान्सपोर्ट मीन यूज टू अ स्टुडंट इन द 8th स्टँडर्ड फॉर कम्युटेशन बिटवीन होम अँड स्कूल. ठीक आहे, इज गिवन ड्रॉ अ सब डिवायडेड बार डायग्राम टू शो दी डाटा. आता इथं काय म्हटलं आपल्याला की आपल्याला इथे एक चार्ट दिलेला आहे. ठीक आहे, आता ट्रान्सपोर्टचे आपल्याला कोणकोणते दिलेले आहेत, तर ट्रान्सपोर्टमध्ये आपल्याला काय तर सायकल दिलेले आहे, बस अँड ॲटो दिलेले आहे आणि ऑन फूट म्हटलेलं आहे. म्हणजे पायी चालणारे, बस आणि ॲटोनी येणारे आणि सायकलनी येणारे विद्यार्थी आपल्याला दिलेले आहेत. तर 8 स्कूलचे विद्यार्थी दिले आपल्याला. तर आपल्या इथं काय सांगितलं आहे की आपल्याला इथे रिप्रेझेंट करून द्यायचं आहे. तर आपल्या इथे स्केल पण दिलेली आहे. ठीक आहे, ऑन वाय ॲक्सिस म्हटलं आपल्याला 1 सेंटीमीटर इक्वल टू 500 स्टुडंट. तर आपल्या या क्वेश्चनमध्ये काय दिलेलं आहे की पायी येणारे. तर या क्वेश्चनमध्ये आपल्याला काय सांगायचं आहे की आपल्याला विचारलं की क्लास 8मधले स्टुडंट आहेत काही. ठीक आहे, तर ते काय येत आहे, काही चालत येत आहेत, काही बस आणि ॲटोने येत आहे आणि काही विद्यार्थी सायकलने येत आहेत. ठीक आहे, तर आपल्याला यांची टोटल संख्या सांगायची, आपल्याला सब डिवायडेड बायोग्राफवरती आपल्याला रिप्रेझेंट करून द्यायचं आहे. तर टाऊन दिलेलं आपल्याला कोणतं दिलेलं आहे, तर पैठण दिलेलं आहे, येवला दिलेलं आहे आणि शहापूर दिलेलं आहे. ओके, नंतर त्यांनी काय दिलेलं आहे, सायकलने किती विद्यार्थी येतात हे आपल्याला सांगितलेलं आहे. तर पैठणमधून किती येत आहेत, तर ते येत आहे 3215. येवल्यातून किती येत आहेत, तर 1500 आणि शहापूरमधून येत आहेत 1215. ओके, तर हे किती येत आहेत, हे तिन्ही येत आहेत सायकलनी. नंतर बस आणि ॲटोने येणारे विद्यार्थी किती आहेत, तर 715 आहे पैठणवरून, येवल्यावरून आहेत 500 आणि शहापूरवरून येत आहे आपले ते येत आहे 500 स्टुडंट. आणि पायी चालत येणारे विद्यार्थी किती आहेत, तर पैठणवरून येत आहेत 1000 स्टुडंट, येवल्यावरून सुद्धा 5 स्टुडंट येत आहेत आणि शहापूरहून येत आहेत तर ते येत आहे 500 स्टुडंट. तर आपण जर याची टोटल करून पाहिली, पैठणची किती टोटल आपली, तर येत आहे 5000, येवल्याची येत आहे आपली 3000 आणि शहापूरची येत आहे आपली 2215 येत आहे. तर आता आपल्याला काय करायचं आहे की याला बार ग्राफवर ड्रॉ करून दाखवायचं आहे. ठीक आहे, तर आपण आता काय घेतलेलं आहे, आपल्याला स्केल दिलेली होती, वाय ॲक्सिसवर आपल्याला म्हटलं आहे 1 सेंटीमीटर म्हणजे 500 स्टुडंट म्हटलेले होते. ठीक आहे, तर ते आपण इथे तिन्ही याच्यात जे ट्रान्सपोर्टची साधन आहेत ते आपण तिन्ही याच्यात घेतलेले आहे इथे. ओके, तर जे ट्रान्सपोर्टची साधन आहेत ते आपण इथे लिहून घेतलेली आहेत. ठीक आहे, फर्स्ट आपण घेतला आहे सायकल. ओके, नंतर आपण ब्लू कलरच्या ह्याच्यात आपण घेतलेला आहे, तो घेतलेला आहे बस आणि ॲटो. आणि ब्लँक आहे जो बॉक्स त्याला आपण घेतला आहे ऑन फूट म्हटलेलं आहे. ठीक आहे, तर आपण काय घेणार आहे आधी, तर वाय ॲक्सिसवर दिलेले आपल्याला ते आपण घेतले आहे, नंबर्स ऑफ स्टुडंट घेतलेले आहेत. तर इथे कुठून घेतले आपण, तर 500पासून घेतली आहे, तर 5500पर्यंत. ठीक आहे, तर इथे घेतले आपण वाय ॲक्सिसवर ते घेतले आहे टाउन्स घेतलेली आहे. तर आधी आपण घेतलं आहे टाऊन आणि ट्रान्सपोर्टचं काय घेतलं आपण आधी, तर सायकल घेतली आहे. तर सायकलने येणारे विद्यार्थी किती आहेत, तर पैठणहून येणारे आहेत 3215. तर इथे आपण घेतलेलं आहे 2215. तर का घेतलेले आहे, इथे आपण 500चा एक स्केल घेतलेली आहे. ठीक आहे, तर आपल्याला काय म्हटलेलं आहे की आपल्याला 3215 तर आपण इथे घेतलेले आहे. ओके, तर इथे येईल आपला सायकलने येणारे विद्यार्थी आणि बस आणि ॲटोने येणारे विद्यार्थी किती आहेत, तर ते 715. म्हणजे काही आपल्याला इथून घेणार आहे आपण 715 म्हणजे इथे येईल 400पर्यंत आपला.
ठीक आहे. आणि जे राहिलेले आहे आपले ते येणार आहेत फूट, म्हणजे जे पायी येणारे विद्यार्थी आहेत. ओके. तर आपण बघणार आहे याच्यात सेकंडमध्ये काय दिलेलं आहे आपल्याला, येवला दिलेला आहे, येवला. ठीक आहे. तर येवल्याची टोटल आपण बघणार आहे आधी किती दिलेली आहे आपल्याला. तर येवल्यात आपल्याला टोटल दिलेली आहे तर ती आहे 3000 टोटल आहे. ठीक आहे. 3000 टोटल दिलेली आहे आपल्याला. त्यातले सायकलने येणारे विद्यार्थी किती दिले आपल्याला, तर सायकलने येणारे विद्यार्थी आहेत आपले ते आहेत 1500. ठीक आहे. तर ते झाले आपले 1500. नंतर 500 येणारी आहेत ती येणारी आहेत बसनी, म्हणजे 1500 आणि 500 होणे आपली ते झाले 2000. ठीक आहे. हे झाले 500. तर हे कशाने येणार आहेत, तर ते बस आणि ॲटोने येणारे विद्यार्थी. आणि आपले राहिलेले किती आहेत, तर ते 1000 विद्यार्थी आहेत, ते येतात आपले चालत येणारे विद्यार्थी आहेत. नंतर शहापूर दिलेलं आहे आपल्याला. तर शहापूरमध्ये टोटल विद्यार्थी आपले किती आहेत, तर ते आहेत 2250 विद्यार्थी टोटल आहेत. त्यातले 1250 विद्यार्थी हे सायकलने येतात. 1250 विद्यार्थी किती येत आहेत, तर हे येत आहेत सायकलने येणारे आहेत. आणि राहिलेले किती आहेत, तर बाकीचे येणारे 500 विद्यार्थी आहेत ते येणारे आहेत बसनी. आणि राहिलेले आपले किती बाकी आहेत त्यातले, तर ते आहेत राहिलेले आपलं 500. तर 500 विद्यार्थी येत आहेत ते चालत येत आहेत. ठीक आहे.